मी बाजू दिल्या असता त्रिकोण काढला. सोपं आहे. एबीसी मध्ये एबी 5 सेमी, बीसी 6 सेमी आणि एबी 5.5 सेमी तर त्रिकोण एबीसी काढतो. आपण काय केलं आधी कच्च्या आकृती काढली. कच्च्या आकृती काढण्यासाठी आपल्याला आयडिया पायाला कुठली बाजू घ्यायची किंवा आकृती कशी आहे ती आयडिया. ठीक आहे. मग आपण पाया बीसी किती काढला 6 सेमी काढून घेतली आणि आता आपल्याला काय करायचंय बाजू एबी 5. मग कर्कटक मध्ये 5 सेमी अंतर घ्यायचं. हा कुठे ठेवायचा शून्यावरती. पेन्सिल कुठे असली पाहिजे 5 वर. तेव्हा हे अंतर किती येणार आहे 5 सेमी. मग बी वर ठेवायचं. बी वर लोखंडी ठेवू आणि इकडे कंस आहे. ठीक आहे. हा लाईनचा नाही हे कर्कटक सोडून ठीक आहे. लोखंडी ठेवू बी वरती बी वरती कंस टाकायचा. पुढे किती 5.5 याचं अंतर किती घ्यायचं वाढवायचं 5.5 शून्यावरती आणि 5.5 वरती आणि हा लोखंडी वर ठेवायचं आणि कंसावरती कंस आहे. किती कंस मिळाले 2 कंस मिळाले. 2 कंस सुद्धा घेतले. ठीक आहे. हा आपला बिंदू ए. पट्टी घ्यायची सगळ्यांकडे असली पट्टी असली पाहिजे. असली म्हणजे हा ए आणि बी मी ठेवला. हा ए आणि सी आपण सोडला आणि अशा प्रकारे आपण तयार झाला. आता आपण 10वीच्या दृष्टिकोनातून शिकतोय त्यामुळे इथे गरज नाही. आपली आकृती पुढे पण आहे आणखी फक्त त्रिकोण गणा आकृती नाही आपली त्यामुळे तुम्हाला या सगळ्या लिहायची गरज नाही. ठीक आहे. चला तर 2 कोण आणि त्यांनी समाविष्ट एक बाजू दिली असता त्रिकोण काढ. ठीक आहे. तिथे आपल्याला 3 घटकच मिळणार आहेत. त्यामध्ये 2 कोण आहेत. त्रिकोणामध्ये क्यूआर हा कोण दिलाय पीआर क्यूआर कोण दिलाय आणि दोघांच्या मधली बाजू क्यूआर. ठीक आहे. अशी माहिती असताना त्रिकोण कसा काढायचा सगळ्यात आपण पाया काढायचा. पाया क्यूआर आपण 5.5 सेमी. हा पाया क्यू आणि आर 5.5 सेमी. आता कोण क्यू आर म्हणजे क्यू मधले मधल्या किती मापाचा आहे जो असेल तिला किती 50 म्हणजे किती मापाचा आहे 50. मग आपण क्यू वरती पॉइंट ठेवायचा आणि आपली रेषा आपल्या रेषाखंड ज्या दिशेने आहे लक्षात ठेवा. आपण करतो रेषाखंड ज्या दिशेने त्या दिशेने संख्या मोजायची. 0 1 2 3 4 5 0 10 20 30 40 50 50 आपण करूया. जे आपण 50चा पॉईंट काढून घेऊया. हा झाला आपला 50 का त्यावेळी तुम्ही घेऊ शकता 50. पुन्हा आणि मापाचा आहे 7. पुन्हा आपण कोण मापक घेऊया पॉइंटर घेऊया आर वरती आणि रेषाखंड ज्या दिशेने आहे रेषाखंड या दिशेने वैकल्य होत आहे 0 10 20 40 50 आणि 7 म्हणजे आपल्याला कोणा आणि त्याच्यानेच रेषा काढायची नाही पट्टीने. तुम्ही अगदी हुशार असताना तुम्ही त्यानंतर करा पट्टीने आपल्याला गेली रेषा काढली किंवा किरण काढली. दोन्ही किरण ज्या ठिकाणी छेदले टी हा झाला 50 अंश हा आहे 60 अंश आणि हा 5 सेमी. आपल्या त्रिकोण तयार झाला. हा उघड वाटतंय काही काढायला 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला त्रिकोण काढला. आपल्याला बघा 2 बाजू आहेत एल एम आणि एम एल आणि त्यांच्या मधला पण आपल्याला दिलाय एल एम एल. आपण पहिले काय करायचं त्याच्या उंची काढायची एम एल काढूया. एम एल आपला काय येणार आहे पाया येणार आहे एल एल. ठीक. पहिले पाया काढला आपण एक बाजू काढली. आता आपण कोण एम काढूया की 3 2 5 अशी करू. याच्यामध्ये आपण काय करायचं एम वर ठेवायचा. आपली रेषा ज्या दिशेला आहे त्या दिशेकडे मोजायचं आहे 10 20 30 40 50 60 आणि 5 5
हे लागलं तर त्याच्या कामाची घ्यायची. आधार आपला 65 तुम्ही आणि आपला एम एन किती आहे बघा. सॉरी एल एन 6. मग कर्कटक मध्ये किती अंतर घ्यायचंय 6 सेमी अंतर घ्यायचे. पॉइंट एम वरती आणि जिथे कंस निघेल ते कंस काढायचा. हा तुमचा असेल याला मी जोडायचा. हा त्यावेळेस एल 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 हे पण सोबतच आहे. आता समजा इथे जर एन ओ दिला असता एम नसता दिला त्या समोरचा कोण दिला असता काय केलं असतं एम एन काढला असतं कोण एन काढला असता आणि एल एन काढण्यासाठी एम वरनच त्याच्यावरून एक गोष्ट टाकणार. समजते ना. कोणला पण असू दे आपण जी बाजू काढतो त्याचा काऊस बरोबर त्या बाजूवर पडतो. कोण काढला असता एल मिळाला असता आपण जोडणार. समजलं ठीक आहे. बंद.